हॅलो फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही अशा इफेक्टिव्ह टिप्स की ज्या तुम्हाला तुमच्या पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहेत। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनही प्रेस करायचं आहे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे की जे मी इथे वेट लॉस आणि फॅट लॉस रिलेटेड अपलोड करत असते। पोटावरचं फॅट कमी होत नाही ही खूप लोकांची तक्रार असते, पण मी ह्या ज्या काही टिप्स सांगत आहे तर त्या जर तुम्ही प्रॉपर फॉलो केला तर नक्कीच तुम्ही पूर्ण फॅट कमी करू शकता। आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त माहिती असून उपयोग नाही तर त्या प्रॉपर फॉलोही करायला पाहिजेत। नोईंग इज नॉट इनफ, वी मस्ट अप्लाय अँड विलिंग इज नॉट इनफ, वी मस्ट डू। तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्ही पूर्ण पोटावरचं फॅट कमी करू शकता। पोटावरचं फॅट वाढायला लागलं की समजून जायचं की विसरल फॅट वाढत आहे, की जे फॅट आपल्या पोटातील ऑर्गनलाही झाकून टाकतं, जसं की किडनी असेल, लिव्हर असेल, इंटेस्टाईन असेल किंवा स्प्लीन असेल। पोटावरचं फॅट दिसायला जेवढं खराब दिसतं तेवढंच आपल्या आरोग्यासाठीही घातक आहे, की ज्याच्यामुळे बरेचसे आजार होण्याचे चान्सेसही वाढतात, जसं की टाईप 2 डायबिटीस असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, फॅटी लिव्हर असेल किंवा हार्ट ब्लॉकेज असेल। तर पोटावरचं फॅट कमी करणं हे खूप गरजेचं आहे। पोट कमी करण्यासाठी पाहूयात काही टिप्स। नंबर 1, स्टे वेल हायड्रेटेड। बॉडी फॅट कमी करण्यासाठी प्रॉपर पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्ही 1 ग्लास गरम पाणी पिऊ शकता, की जे तुम्हाला बॉडी फॅट कमी करण्यासाठी मदत करणार आहे। 1 ग्लास गरम पाणी पिल्याने तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे, की ज्याच्यामुळे तुमचं फॅट लॉस स्पीड अप होणार आहे। शिवाय 1 ग्लास गरम पाणी पिल्याने तुमचं प्रॉपर डायजेशन होणार आहे, पोट साफ होणार आहे, की त्याच्यामुळे बॉडी टॉक्झिन्स हे बाहेर टाकले जाणार आहेत। दिवसभरामध्येही 2 मिलच्या मध्ये पुरेसं पाणी घ्या। जेव्हा पण तुम्हाला भूक लागेल फर्स्ट चेक करा की भूकच लागली आहे का। 1 ग्लास पाणी प्या आणि तुम्हाला समजेल की भूक लागली आहे का आपल्याला तहान लागली आहे। बऱ्याच वेळा डिहायड्रेशन होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची गरज असते पण आपल्याला वाटते की भूक लागली आहे आणि ज्याच्यामुळे एक्स्ट्रा कॅलरी इनटेक होतो। तर जर दिवसभरामध्ये तुम्ही पुरेसं पाणी पिला तर तुमचं एक्स्ट्रा खाणं होणार नाही, ज्याच्यामुळे एक्स्ट्रा कॅलरी इनटेक होणार नाही आणि याचा तुम्हाला फॅट कमी करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। दिवसभरामध्ये पाणी प्यायचं किती, तर प्रत्येक 20 kg साठी 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे। म्हणजे जर तुम्ही 80 किलो वजनाचे असाल तर 4 लिटर पाणी पिणं दिवसभरामधून गरजेचं आहे। नंबर 2, से नो टू शुगर। रिफाइंड शुगर लिमिटेड पोर्शन करायचं, शक्यतो पूर्ण बंद करा। जसं की फॉर एक्झाम्पल गुलाबजामुन, ज्याच्यामध्ये साखर आहे, मैदा आहे, डीप फ्राईड आहे, की याच्यामधून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी गरजेचं काहीच मिळत नाही। तर असे पदार्थ जे आहेत ते पूर्ण तुम्ही बंद केलं तर गुड। जसं की जिलेबी असेल, डोनट असेल, पेस्ट्री असेल। जी रिफाइंड शुगर आहे, फाईड शुगर आहे, याच्यातून आपल्याला 0 न्यूट्रिशन मिळते पण याचं डिरेक्ट फॅटमध्ये कन्वर्ट होतं। जर का असे पदार्थ जर तुम्ही बंद केले किंवा एकदम लिमिटेड इनटेक ठेवला तर की जे तुम्हाला पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे। नंबर 3, इन्क्रीज युअर प्रोटीन इनटेक। फॅट लॉस करण्यासाठी जेवणामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेणं हे खूप गरजेचं आहे, कारण प्रोटीन हे एक असं मॅक्रोन्यूट्रिएंट आहे की जे स्लोली डायजेस्ट होतं, आपल्याला जास्त वेळ फुल ठेवतं, की ज्याच्यामुळे ओव्हर इटिंग अवॉइड केलं जातं। शिवाय प्रोटीन हे मेटाबॉलिझमही वाढवतं, की ज्याच्यामुळे बॉडी ही आपल्या आपण जास्त कॅलरीज बर्न करते, की जे फॅट लॉससाठी मदत करते। जेवणामध्ये तुम्ही प्रत्येक जसं की ब्रेकफास्ट असेल, लंच असेल आणि डिनर असेल, इव्हिनिंग स्नॅक असेल, तर प्रत्येक मीलमध्ये हे प्रोटीन इन्क्लूड करायचं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता डाळी असेल किंवा कडधान्य असेल, दूध, दही, ताक, पनीर, सोया, टोफू असेल किंवा जे नॉन व्हेजिटेरियन आयटम्स आहेत हे सगळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता, की जे तुम्हाला लॉंग टाइम फुल ठेवणार आहेत, ओव्हर इटिंग होणार नाही। जेवणामध्ये प्रोटीन घ्यायचं किती, तर प्रत्येक 1 kg वेटसाठी 1 ग्रॅम असं, म्हणजे नॉर्मल व्यक्तीसाठी। म्हणजे जर तुम्ही 50 किलो वजनाचे आहात तर तुम्ही 50 ग्रॅम प्रोटीन हे तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे, की जे तुम्हाला फुल ठेवणार आहे, कॅलरी कमी इनटेक होणार आहे तुमचा आणि फॅट लॉससाठी तुम्हाला मदत करणार आहे। नंबर 4, से नो टू फ्राईड फूड। जे तळलेले पदार्थ आहेत तर ते आपलं मेटाबॉलिझम कमी करतात। शिवाय आपण बाहेर पाहतो जे तेल यूज केलं जातं ते रिफाइंड असतं, शिवाय रियूज केलं जातं, की ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅट येतात। ट्रान्स फॅट हे आपलं पोटावरचं फॅट वाढवण्यासाठी, बॉडी फॅट वाढवण्यासाठी, शिवाय आर्टरी ब्लॉक करण्यासाठी कारणीभूत असतात। सो बाहेरचे जे फ्राईड आयटम्स आहेत हे फॅट तर वाढवतातच, शिवाय त्याच्यासोबत खूप साऱ्या आजारांनाही निमंत्रण देतात। त्याच्यामुळे जे तसे तळलेले पदार्थ आहेत जसं की समोसा असेल, पकोडे असेल, टिक्की असेल, पुरी असेल किंवा भटोरे आहेत तर ते अवॉइड करणंच खूप चांगलं। शिवाय तुम्ही तुमच्या जेवणामध्ये हेल्दी फॅट पण इन्क्लूड करू शकता, ज्याच्यामध्ये तूप असेल। रोजच्या जेवणामध्ये तुम्ही 1 चमचा
तूप घेऊ शकता की जे ॲज अ हेल्दी फॅट म्हणून काम करेलच, सोबतच आपण जे फूड खातो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करेल, म्हणजे जेवण खाल्ल्याच्या नंतर आपल्या ब्लडमध्ये जो शुगर स्पाइक होतो तो कमी होईल, की ज्याच्यामुळे फॅटही कमी होईल, की जे आपल्याला बॉडी फॅट कमी करायला मदत करेल. शिवाय अजून याच्यामध्ये तुम्ही हेल्दी फॅट म्हणून ऑलिव्ह ऑइल असेल किंवा बदाम असेल तर ह्याचाही इन्क्लूड करू शकता. नंबर 5, होल फूड्स घ्या. होल फूड्स म्हणजे काय, मैद्यापासून बनलेले पदार्थ जसे की व्हाईट ब्रेड, टोस्ट, पेस्ट्री, बिस्किट असं न घेता होल ग्रेन जसे की ज्वारी, बाजरी, गहू, रागी हे इन्क्लूड करा जेवणामध्ये. याच्यापासून बनलेले खिचडी असेल, भाकरी असेल, रोटी असेल, पोळी असेल हे जेवणामध्ये इन्क्लूड करा. फ्रूट ज्यूस न घेता होल फ्रूट घ्या की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असेल, की ज्याच्यामुळे ब्लड शुगर स्पाइक न होता स्लोली ब्लड शुगर येईल, की ज्याचा तुम्हाला बॉडी फॅट कमी करण्यासाठी मदत होईल. नंबर 6 अँड मोस्ट इम्पॉर्टंट, दिवसाचं शेवटचं मील डिनर जे आहे ते तुम्ही जेवढं शक्य तितकं लवकर घ्या. अगदी सूर्यास्ताच्या पूर्वी जर पॉसिबल असेल तर खूपच उत्तम, पण आपलं वर्क प्रोफाईल असं नाही की आपण एवढं तंतोतंत फॉलो करू शकतो, पण आपला प्रयत्न नक्कीच असायला पाहिजे की जेवढं शक्य तितकं लवकर घ्यायला पाहिजे. जनरली आपल्याकडे जे पार्टी, फंक्शन, प्रोग्राम, जे पण खाण्यापिण्याचे प्रोग्राम आहेत ते जनरली रात्रीचे असतात. ॲक्च्युली जसं जसं रात्र व्हायला लागते तसं तसं बॉडी मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं. सो जे पण आपण फूड खातो तर त्याचं जास्त युटिलायझेशन न होता डिरेक्ट फॅटमध्ये कन्व्हर्शन होतं. सो जे रात्रीचं जेवण आहे ते शक्य तितक्या लवकरात लवकर घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही लाईट ऑप्शन घ्या, जसं सूप असेल, खिचडी असेल तर असे लाईट जे ऑप्शन आहेत ते चूज करा. रात्रीचं जेवण आणि सकाळचा ब्रेकफास्ट याच्यामध्ये 12 तासांचं अंतर ठेवा की तुमची बॉडी जी आहे ती 12 तास फास्टिंगवरती असेल, की ज्याचाही तुम्हाला बॉडी फॅट कमी करण्यासाठी, बेली फॅट कमी करण्यासाठी खूप मदत होणार आहे. ह्या होत्या 6 टिप ज्याचा तुम्हाला तुमच्या पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी, बॉडी फॅट कमी करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. जस्ट आपण ब्रीफमध्ये अजून एकदा डिस्कस करूयात. नंबर 1, पुरेसं पाणी प्यायचं आहे. नंबर 2, शुगर इंटेक लिमिट करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. नंबर 3, प्रोटीन जेवणामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. नंबर 4, फ्राईड आयटम्स जे आहेत ते अवॉइड करायचे आहेत, लिमिटमध्ये घ्यायचे आहेत. नंबर 5, जे होल फूड आहे ते इन्क्लूड करायचं आहे. आणि नंबर 6, रात्रीचं जे जेवण आहे हे सूर्यास्ताच्या पूर्वी घ्यायचं आहे किंवा जेवढं शक्य तितकं लवकर घ्यायचं आहे. तर या सगळ्या टिप्सचा तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये, फॅट लॉस जर्नीमध्ये, पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. फॉलो करून बघा आणि तुम्हाला कसा रिझल्ट आला हे मला कमेंट करून सांगा. शिवाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला शेअर करायचं आहे की ज्यांनाही युजफुल ठरतील या सगळ्या टिप्स. तर लवकरच भेटूयात आपण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.